मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता ज्योती शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा त्या ठिकाणी सावित्री आलेली असते आणि सावित्री ज्योतीकडे डोळे भरून बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणते की दिवसभर यांच्यासुद्धा हाताला हात नसतो. दिवसभर अगदी थकून जातात. त्यानंतर ती त्यांच्या अंगावरती पांघरून घालते आणि जाऊन आता स्वतःचं अंथरूण करत असते. तेव्हा ती आपली गोधडी उचलते तर गोधडीच्या खाली पुन्हा एकदा ज्योतीने पाटी आणि पेन्सिल ठेवलेली असते. तेव्हा सावित्रीला कळतं हे काम दुसरं कुणाचं नाही, ज्योतीचंच आहे. तेव्हा ती पाटीकडे लक्ष न देता स्वतःचं अंथरूण हातरते आणि देवाला हात जोडून झोपणार. तेवढ्यात इथे ज्योती सावित्रीच्या समोरच येऊन बसलेला असतो. तेव्हा ज्योतीच्या हातामध्ये पुन्हा पुस्तकच असतं. ज्योती म्हणत असतो, सावित्री घे, तू शिक ना. सावित्री म्हणते, मालक किती वेळा सांगितलं तुम्हाला, आपल्यामध्ये स्त्री शिकत नाही. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? हे बघा, मला नाही शिकायचं आहे. तेव्हा ज्योती म्हणत असतो, अगं शिक्षण म्हणजे प्रकाश, शिक्षण म्हणजे स्वाभिमान. हे बघ, तू एकदा का शिकायला सुरुवात केलीस ना की तुला त्याचं महत्त्व कळत जाईल. अगं तू शिकून तरी बघ ना, अक्षरं लिहायला तरी शिक, मी शिकवेन तुला. तेव्हा इथे आता ज्योती जेव्हा म्हणतो शिक्षण म्हणजे प्रकाश, तेव्हा बाजूला लागलेला दिवा सावित्री फुंकून मोकळी होते. तेव्हा ज्योतीला कळतं हिला जरा वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागेल. त्यानंतर सावित्री घराच्या बाहेर रांगोळी काढत असते. तेव्हा ज्योती पुन्हा तिथे पाटी पेन्सिल घेऊन येतो आणि म्हणतो, हे घे, याच्यावरती सुद्धा अक्षरं काढ. सावित्री म्हणते, हे काय मालक, किती वेळा सांगू तुम्हाला, मला शिकायचं नाही आहे म्हणून, आपल्या शिकत नाही. तेव्हा तो म्हणत असतो, पण मी सांगतोय ना तुला शिकायला, तू याच्यावरती अक्षरं काढ ना. तेव्हा इथे सावित्री म्हणते, मला नाही शिकायचं आहे तुमच्याकडून, जा बरं मालक तुम्ही, नाहीतर सासूबाई येतील आणि सासूबाई रागवतीला माझ्यावरती. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, पण मला तुझ्याकडून शिकायचं आहे ना, मला तुझ्याकडून रांगोळी काढायला शिकायचं आहे. तेव्हा सावित्री हसते आणि म्हणते, काय मालक, तुम्हाला रांगोळी काढायला शिकायचं आहे? अहो, तुम्ही नायगावला आला होतात तेव्हा पहिल्या दिवशी रांगोळीवरती पाय देऊन चालत जाणारे तुम्ही, तुम्हाला रांगोळी काढायला शिकायचं आहे? तेव्हा ज्योती म्हणतो, हो, मग काय झालं त्याच्यामध्ये? तेव्हा सावित्री म्हणते, नाही नको, सासूबाईंनी बघितलं तर रागवतील मला, तुम्ही जा बरं. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, अगं पण जर मला शिकायचं आहे तर त्याच्यामध्ये चुकीचं काय? तेव्हा तो म्हणतो, बघू दे बरं, कसे तू हे टिपके जोडते. तेव्हा सावित्री ज्योतीला टिपके जोडून दाखवते. तेव्हा ज्योती म्हणतो, हे काय, कुणीही करेल, मी सांगतो तसे टिपके जोडलेस ना तर मला कळेल तुला उत्तम रांगोळी येते ते. तो म्हणतो, जाऊ दे बरं, तुला काही जमणार नाही ते, मी जातो. तेव्हा सावित्री म्हणते, का नाही जमणार, मला मला जमेल, त्याच्यामध्ये काय एवढं? तेव्हा ज्योती म्हणतो, ठीक आहे, मी सांगतो तसे टिपके जोड. जसं जसं ज्योती सांगत असतो तसे तसे टिपके इथे सावित्री जोडत जाते. ती म्हणते, ही कुठली रांगोळी आहे, माझी सगळी रांगोळी खराब केली तुम्ही. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, वा सावित्री वा, अगं बघ बघ, एक अक्षर काढणार नाही असं म्हणाली होतीस, तू तर इथे 4 अक्षरं काढलीस. बघ ना, किती छान रांगोळी काढली आहेस तू. आ ई ई सावित्री ई. तेव्हा सावित्री खूपच जास्त घाबरते. ती म्हणते, हे काय केलं मी, मी अक्षरं काढली. तेव्हा ज्योती म्हणतो, हो सावित्री. तेव्हा इथे सावित्रीला त्या अक्षरांमध्ये आळ्या दिसायला लागतात. ती इतकी घाबरते की सगळी रांगोळी ती विस्कटून टाकते आणि तिथून निघून जाते. ज्योती मात्र सावित्री सावित्री म्हणून ओरडतच बसतात. त्यानंतर इथे गोविंद काका मळ्यातून वांगी घेऊन आलेले असतात. ते म्हणत असतात की हे घे चिमणा, मी वांगी घेऊन आलो आहे. तेव्हा चिमणा म्हणत असते, काय हो तुम्ही, तुमची तब्येत ठीक नाही आहे ना, मग कशाला तुम्ही बरं मळ्यात गेलात? तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, धाकल्या सुनबाई इथे वांग्याचं भरीत खूप छान करतात, त्यांना तुम्ही झणझणीत असं वांग्याचं भरीत करायला सांगा, त्यांच्या हाताला लई चव आहे. तेव्हा चिमणा म्हणते, ठीक आहे, मी सावित्रीला वांग्याचं भरीत करायला सांगते. तरी इथे सावित्री काम करत असते. ती आता लोणी तयार करत असते. तेवढ्यातच ती एकाच गोष्टीचा विचार करत असते की तिने अक्षरं काढली. मग आता अक्षरं काढली तर इथे पोटामध्ये आळ्या होणार.
ज्योतीच्या पोटात आळ्या होणार या गोष्टीची तिला भीती वाटत असते. कारण तिला आता आठवत असतं की इथे पंतांनी सांगितलेलं असतं की स्त्रियांनी शिक्षण घ्यायचं नाही असं शास्त्रामध्ये लिहिलं आहे आणि शास्त्र हे ब्राह्मणांनीच लिहिलं होतं. आणि इथे सावित्रीची आत्या म्हणत असते, अगं पोरींनी शिकायचं नसतं. पोरी जर शिकल्या तर नवरा मरतो, नाहीतर तो अपंग होतो. तेव्हा इथे आता चिमणाबाई येतात आणि म्हणतात, सावित्री, ए सावित्री, अगं काय गं, लक्ष कुठे असतं तुझं? काय तब्येत बिब्येत बरी नाही की काय? सावित्री म्हणते, नाही नाही, तब्येत बरी आहे माझी. काय बोलता सासूबाई? तेव्हा चिमणा म्हणते, अगं इथे तुझ्या सासऱ्यांनी वांगी आणलेत, त्यांना तुझ्या हातचं भरीत खायचं आहे. संध्याकाळी सगळ्यांसाठी भरीत बनव. तेव्हा इथे सावित्री म्हणते, नाही नगं मी नको, तुम्हीच बनवा भरीत, मी बाकीची सगळी कामं करते. सासूबाई, अहो किती कामं आहेत मला, दळण बी दळायचं आहे. आणि मग ती सांगते की तिला किती कामं आहेत ती. तेव्हा चिमणा म्हणत असते, अगं हो ते बरोबर आहे, मग सांग तुझ्या दादांना की तुला जमणार नाही म्हणून. तेव्हा ती म्हणते, सासूबाई, तेव्हा चिमणा म्हणते, दळणाचं मी बघेन, तू सगळ्यांसाठी वांग्याचं भरीत बनव, मग तर चालेल ना? तेव्हा सावित्री म्हणते, मी जर वांग्याचं भरीत बनवलं आणि यांनी जर ते खाल्लं तर यांच्या पोटामध्ये आळ्या होतील. तेव्हा इथे तिला वांग्याचं भरीत बनवायला भीती वाटत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांना जेवण वाढलेलं असतं, जेवण तयार असतं. तर इथे राजाराम काका, गोविंद काका आणि त्याचबरोबर ज्योती, तिघेही जण आता आलेले असतात जेवायला. राजाराम दादा म्हणतात, अरे वा, जेवणाचा बेत अगदी खूपच छान आहे. तेव्हा गोविंद काका पहिला घास खातात आणि म्हणतात की धाकल्या सूनबाई, वा, एकदम छान तुम्ही भरीत बनवलेलं आहे. तोडच नाही, तुमच्या हाताला खूप चव आहे. भरीत अगदी छान झालेलं आहे. सगळेजण छान आता खात असतात. तेव्हा इथे ज्योती खायला जाणार, सावित्री त्याच्या ताटाकडे बघत असते. तिला आता भाजीमध्ये आळ्या दिसत असतात. तिला वाटत असतं की ह्याच्या आता पोटात ह्या आळ्या जातील आणि म्हणून ती घाबरलेली असते. ती म्हणते, आओ इळी, इळी आहे त्याच्यामध्ये, ते खाऊ नका. आणि ती आता तो खात असताना म्हणते, थांबा. ज्योती म्हणतो, का? ती म्हणते, नाही, त्याच्यामध्ये इळी आहे ना म्हणून. तेव्हा ती बाजूला ताट घेते आणि ती तिच्या आता हाताने चेक करत असते की त्याच्यामध्ये काही इळी वगैरे आहे का. तिला असं वाटत असतं की त्याच्यामध्ये खूप साऱ्या आळ्या आहेत आणि त्या आता ज्योतीच्या पोटात जातील. तेव्हा इथे ती म्हणत असते, काय गं, काय झालं सूनबाई? अगं खाऊ दे ना पोराला. ती म्हणत असते, नाही नाही सासूबाई, याच्यामध्ये इळी आहे. तेव्हा ज्योतीच्या लक्षात आलेलं असतं की सावित्री मला का खाऊ देत नाही आहे ते. त्यांना समजलेलं असतं तिच्या मनातली भीती. तेव्हा इथे आता चिमणा म्हणत असते, मोठ्या सूनबाई, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता दुसरं ताट घ्या आणि त्याला दुसरं जेवण द्या, त्याला जेवू दे बरं पोटभर. तेव्हा पारू इथे दुसरं ताट घेते आणि त्याच्यामध्ये आता जेवण वाढून ज्योतीला देते. ज्योती आता खातो आणि तेव्हा इथे सावित्री म्हणत असते की त्याला राख आहे, राख. तेव्हा चिमणा म्हणते, कुठे राख आहे ताटाला? नाही आहे राख, खाऊ दे त्याला. ज्योती एक घास खातो आणि म्हणतो, अरे वा, खूपच छान झाले. तेव्हा दादा म्हणतात, छान आहे ना? थोरल्या सूनबाई, द्या त्याला अजून भरीत द्या. तेव्हा इथे पारू अजून त्याला भरीत देते आणि मस्त इथे आता ज्योती आवडीने खात असतो आणि बिचारी सावित्री घाबरलेली असते. तिला आता वाटतं की पोटात आळ्या होणार. तेव्हा पारू म्हणत असते, काय मग तात्यासाहेब, तुम्हाला भरीत खूपच जास्त आवडलेलं दिसतंय, म्हणूनच इतक्या आवडीने खाताय ना? तो म्हणतो, हां मग छानच झालंय. ती म्हणते, हां, बायकोने बनवलंय म्हणून जास्त आवडलंय वाटतं. तेव्हा इथे आता ज्योती गप्पच बसतं. बाकी सगळे हसायला लागतात. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते, थोरल्या सूनबाई, तुम्ही शांत बसा बरं, पोराला खाऊ द्या, त्याला काही बोलू नका, लाजवू नका त्याला. तेव्हा इथे तो आवडीने खात असतो सावित्रीकडे बघून बघून आणि सावित्रीचा चेहरा बघा प्रेक्षकांनो कसा झालाय. ती घाबरलेली असते. तिला असं वाटतं की इथे जर आता ज्योतीला काही झालं, त्याच्या पोटात आळ्या झाल्या किंवा त्याला काही झालं तरीसुद्धा काय, तिला टेन्शन आलेलं असतं आणि टेन्शनने ती अर्धी घाबरून गेलेली असते. आणि ज्योती मात्र बघा, त्यांना कसलीही भीती नसते. ते आता सावित्रीकडे टक लावून बघत असतात, हात धुतात, पाणी पितात आणि मोठ्या तोऱ्यातच सावित्रीच्या समोरून निघून जातात. सावित्री मात्र त्यांच्याकडे बघत असते, म्हणजे तब्येत तर बिघडली नाही आहे ना, पोटात काही वाटत तर नाही आहे ना. तेव्हा चिमणा म्हणते,
थोरल्या सूनबाई, एक काम करा, ताटं उचलून घ्या आणि बाकीचं सगळं लोटून द्या आणि जेवायला बसा बरं. उद्या सकाळी लवकर रानामध्ये जायचं आहे. तेव्हा इथे सावित्री, ज्योती दोघेही शांतपणे झोपलेले असतात आणि तेव्हा अचानकपणे ज्योती उठतो आणि म्हणतो, आई ग आऊ, पोटात दुखतंय माझ्या. आऊ, अगं खूप पोटात दुखतंय. तेव्हा सावित्रीला जाग येते. सावित्री म्हणते, अहो काय झालं, काय झालं तुम्हाला? तेव्हा ज्योती म्हणतो की सावित्रे, माझ्या पोटात दुखतंय ग, खूप पोटात दुखतंय माझ्या. मी तुला सकाळी अक्षरं काढायला शिकवली ना, तू अक्षरं काढलीस आणि त्यामुळे आता तू बनवलेलं जेवणसुद्धा जेवलो, तर पोटामध्ये माझ्या आळ्या झालेल्या दिसत आहेत. माझ्या पोटात खूप जास्त दुखतंय सावित्री. आता माझं काही खरं नाही. मी उगाच तुला अक्षरं काढायला शिकवली ना. हो ना सावित्री? तेव्हा सावित्री म्हणते, आवं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मालक, मला अक्षरं काढायला शिकू नका म्हणून. बरं थांबा, मी जाते आणि आता दादांना आणि सासूबाईंना सांगते. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, अगं नको नको सावित्री, तू कुठे जाऊ नको आता मला सोडून. आता माझं काही खरं नाही आहे. माझ्या पोटामध्ये त्या आळ्या आता चावायला लागल्या आहेत. मला खूप जास्त दुखतंय. सगळीकडे आळ्या चावत आहेत. आता काय करू मी? आता माझं काही खरं नाही. आता मी काही जगणार नाही. ती म्हणते, अहो असं नका बोलू. मी जाते ना, मी देवी आईचा अंगारा घेऊन येते. तुम्हाला तो अंगारा लावला ना की तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, नाही नको नको, पाणी, पाणी हवंय मला, पाणी. सावित्री म्हणते, हो तुम्हाला पाणी देते हा. आणि ती पाणी द्यायला जाते तर इथे ज्योती मुद्दामूनच तो तांब्या बाजूला करून टाकतो. सावित्री म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? थांबा ना, मी तुमच्यासाठी अंगारा घेऊन येते ना. तेव्हा ज्योती म्हणतो, तो अंगारा पण आता काही काम नाही करणार. आता माझा जीव जाणारच आहे. तेव्हा सावित्री म्हणते, अहो असं काय करताय? अंगाऱ्यामध्ये खूपच जास्त ताकद असते. माझा इथे खंडोबा, माझी देवी आई तुम्हाला काही होऊ देणार नाही. थांबा, मी तुमच्यासाठी अंगारा घेऊन येते. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, सावित्री आता काही सांगू नकोस. माझ्यावरती कशाचा काही परिणाम होणार नाही आहे. आता मी काही जगणार नाही आहे. तू लवकर जा आणि माझ्या अण्णाला, दादांना, माझ्या आऊला सांग की आता माझं काही खरं नाही. मला बघायला या म्हणावं. माझी शेवटची भेट घडवून दे. तेव्हा ती म्हणत असते, हो हो मी जाते, मी बोलावते. अण्णा, असं म्हणत ती आता दाराजवळ जाते आणि तेवढ्यातच दरवाजा उघडून बाहेर जाणार ज्योती उठतो आणि जोरजोरात हसायला लागतो. तेव्हा सावित्री आता दाराजवळच उभी राहते आणि मागे वळून ज्योतीकडे बघते. तेव्हा ती म्हणत असते, काय हो काय झालं? तेव्हा इथे ज्योती हसायला लागतो. सावित्री त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, तुम्ही हसताय? तुम्हाला काही झालेलं नाही आहे का? तुम्ही ठीक आहात? तेव्हा ज्योती म्हणतो, हो, मला काही झालेलं नाही आहे. मी एकदम ठणठणीत आहे आणि तुझ्यासमोर ठणठणीत उभा आहे. तेव्हा सावित्री म्हणते, मग आता मगाशी तुम्ही जे काही केलं ते सगळं काय होतं? तुम्ही मला घाबरवण्यासाठी हे सगळं केलंत का? घाबरवलंत तुम्ही मला? तेव्हा ज्योती म्हणतो, नाहीतर काय, मी तुला घाबरवलं, कारण तू आधीच घाबरली होतीस. तेव्हा इथे सावित्री खूपच जास्त घाबरलेली असते. ती इथे ज्योतीला मिठी मारते आणि रडायला लागते. ती म्हणते, मालक, असं कोणी करतं का? असं कोणी घाबरवतं का? तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, सावित्री शांत हो, शांत हो तू. हे बघ, तू कशाला घाबरतेस? त्यानंतर इथे आता ज्योतीला माहिती असतं सावित्री मगापासून किती टेन्शनमध्ये आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, सावित्री, मगापासून मनामध्ये कोण घाबरलं होतं? कुणाच्या मनात इतकी भीती होती सांग ना. मगापासून तू जेवण बनवलंस आणि मी जेवलो, तेव्हापासून तुझ्या मनामध्ये धास्ती होती. सारखं सारखं उठून कोण मला बघत होतं? कुणाचं चित्त थाऱ्यावरती नव्हतं? तुझंच ना. कारण तुला वाटत होतं की तू 4 अक्षरं काढलीस तर माझ्या पोटामध्ये आळ्या झाल्या की काय, आणि त्या मला आता चावतायत की काय. तेव्हा ती म्हणते, म्हणजे तुमच्या पोटात आळ्या नाही झाल्या? तुम्हाला काहीच नाही झालं? तेव्हा तो म्हणतो, हे बघ सावित्री, अगं माझ्या पोटामध्ये आळ्या का होतील सांग ना. आणि तसंही कुणी अक्षरं काढली म्हणून पोटामध्ये आळ्या होतात का, याचा विचार कर बरं. अगं ज्याच्या नावातच आहे अक्षर. अक्षर म्हणजे काय? ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही नष्ट होत नाही, त्याला अक्षर म्हणतात ना. मग आता अक्षरातच असा अर्थ आहे त्याचा, तर पोटामध्ये आळ्या कशा होतील? आळ्या कधी पडतात सावित्री? एखादा पदार्थ नासतो, तो खूप दिवस ठेवल्याने खराब होतो, तेव्हा त्याच्यामध्ये आळ्या पडतात. अगं आता तू मला सांग, अक्षरं पाटीवरती काढण्याचा
आणि पोटामध्ये आळ्या होण्याचा काही संबंध आहे का? खोटं आहे सगळं, खूपच जास्त खोटं आहे. असं काहीही नाही आहे. सगळं इथे फक्त रचलेल्या कथा आहेत. हे बघ सावित्री, अगं या लोकांनी, बायकांनी शिकू नये, स्त्रियांनी अक्षरं काढू नये, यासाठी यांनी अक्षरांचा नाश केला. पण खरं सांगतो तसं काहीही नसतं. तू बस इथे सावित्री बस. तुला आता कळेल. ही बघ, ही आहे पाटी आणि ही आहे पेन्सिल. आता ह्या काळ्या पाटीवरती आहे ना, या काळ्या प्रकाशावरती इथे आता अक्षरं काढली ना, की प्रकाश येतो. काळ्या अंधारामध्ये अक्षरं काढली की प्रकाश येतो. तेव्हा तुलासुद्धा आता शिकायचं आहे सावित्री. कुणासाठी माहिती आहे? त्या स्त्रिया आहेत ना, ज्या अजूनसुद्धा या अंधारामध्ये भरकटलेल्या आहेत. तेव्हा त्यांना तू आशेचा हा प्रकाश देऊ शकतेस, प्रकाश दाखवू शकतेस. आठव तू स्त्रियांवरती झालेला तो अन्याय आठव. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता 8 वर्षाची राधा, तिचा नवरा गेला म्हणून तिला सती जावं लागलं होतं. त्याचबरोबर तिची मैत्रीण रमा, तिच्या बाबतीतसुद्धा तेच झालं. नवरा गेला तर तिला पांढऱ्या पायाची आणि किती शब्दांनी तिला हिणवलं. या सगळ्या गोष्टी तिला आठवल्या. मग अशा स्त्रियांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर इथे सुरुवात करायला नको का? तुझ्यामध्ये ते बळ आहे. तू हे करू शकतेस सावित्री. मी तुला शिकवेन. तेव्हा आता तू शिकशील सावित्री? असं म्हणाल्यानंतर सावित्रीला घडलेला सगळा प्रसंग आठवतो. ती आपले डोळे पुसते आणि म्हणते, हो मी शिकेन. आणि तेव्हा इथे ज्योती तिच्या हातामध्ये पेन्सिल देतात आणि तिचा हात पकडून पाटीवरती पहिला शब्द लिहिलेला असतो, तो म्हणजे आरंभ. कारण इथे आता आरंभाला सुरुवात झालेली असते. नवीन आरंभाला ज्योती आणि सावित्री या दोघांनी मिळून सुरुवात केलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ज्योती आपल्या मित्रांना म्हणजे मोरोपंत आणि सदाशिव या दोघांना म्हणत असतात की थॉमस पेनने जे काही पुस्तकात लिहिले ते मी वाचले, पण आता ते मला अंगीकारायचं आहे. फक्त वाचून सोडायचं नाही आहे, तर मला ते अंगीकारायचं आहे. तेव्हा सदाशिव म्हणतो, म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? त्यानंतर इथे सावित्री ज्योतीच्या पाया पडते. ज्योती म्हणतो, सावित्री अगं काय करतेस तू? तेव्हा सावित्री म्हणते, अहो असं काय करताय? तुम्ही माझे पती तर आहातच, पण आता माझे गुरु बी आहात. मग तुमच्या पाया पडायला नको? तेव्हा ज्योती म्हणतो, मी हे असं नाही मानत. नवरा बायको यांच्यामध्ये काही अंतर नसतं गं. दोघेही सारखेच असतात. दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात. मग तू माझ्या पाया पडलीस ना, मग मी तुझ्या पाया पडतो. मग काय झालं मी तुझ्या पाया पडलो तर? तेव्हा सावित्री म्हणते, अहो हे काय करताय तुम्ही? तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री जशी जशी तू शिकशील ना, तसं तसं तुला कळेल. जे जे काही आहे ना, ते सगळं तुला कळत जाईल. तर इथे आता जो आपला गणू आहे तो म्हणत असतो की मी जाणार, मी तात्यासाहेबांकडे जाणार आणि गोष्ट ऐकणार. तेव्हा इथे आता त्याला धरण्यासाठी पारू आलेली असते आणि आता इथे ज्योती अक्षरं शिकवत असतो सावित्रीला. पारूचा आणि गणूचा आवाज ऐकल्यानंतर सावित्री खूपच जास्त घाबरलेली असते. तिला ज्योती शिकवतोय ही गोष्ट सध्या तरी कुणाला कळू नये अशी सावित्रीची इच्छा असते.